गौली येथे क्रांतीवीर बिरसा मुंडा चौकाचे उद्घाटन। गौली येथे बिरसा ब्रिगेड शाखा स्थापन। युवा नेते ययाती नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष मारुती भस्मे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। बांगलादेश येथील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ पुसदमध्ये निघालेल्या मूक मोर्चात 10,000च्या वर सकल हिंदू समाजाचा सहभाग। बांगलादेशातील हिंदूंवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत आहे। त्यांची घरेदारे लुटण्यात येऊन संपत्तीची नासधूस करण्यात येत आहे व त्यांच्या जीवितकालाही धोका आहे। असंख्य हिंदू बांधवांची कत्तल करण्यात आली। हिंदूंच्या स्त्रियांवर देखील अत्याचार करण्यात येत आहे। हिंदू धर्मियांची मंदिरे उद्ध्वस्त करण्यात येत आहे। तेथील हिंदू धर्मीय बांधव काही धर्मांध वृत्तीच्या लोकांच्या हिंसाचाराला बळी पडत आहेत। बांगलादेशात 1 कोटीहून अधिक हिंदू नागरिक आहेत। एवढ्या मोठ्या संख्येने हिंदू जनता बचावासाठी आक्रोश करीत आहे। मुस्लिम बांधवांच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा। हिंद केसरी क्रीडा संस्थेच्या वतीने ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न। ॲडव्होकेट आशिष देशमुख यांच्या हस्ते झेंडावंदन कार्यक्रम संपन्न। आईवडिलांच्या कष्टाचे चीज झाले, प्रफुल्लचे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड। पुसद येथे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी ई-लायब्ररी। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसद या कार्यालयाच्या वतीने पुसद शहरात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी ई-लायब्ररी सुरू करण्यात आली आहे। या लायब्ररीचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे। केंद्रवती अर्थसंकल्प सन 2023-24 अंतर्गत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवक आणि युवतींकरिता ही ई-लायब्ररी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। महिलेची तक्रार न घेणे, पोलीस अधिकाऱ्याला भोवले। तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेची तक्रार न घेतल्याचा प्रकार ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याच्या चांगलंच अंगलट आला आहे। तक्रारदार महिलेने न्याय मागणीसाठी थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतल्याने पोलीस अधीक्षकांनी तडकाफडकी त्या अधिकाऱ्याची नियंत्रण कक्षात बदल केली। पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका महिला तिच्या पतीकडून होणाऱ्या असहाय्य त्रासाबद्दल तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली। यावेळी तिची पोलिसांकडून तक्रार घेण्यात आली नाही। अखेर तिने पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षकांनी पोलीस अधिकाऱ्यांची नियंत्रण कक्षात बदल केली। दुचाकी चोरट्याकडून 4 दुचाकी जप्त, एलसीबीची कारवाई, 1 लाखांचा मुद्देमाल जप्त। अमरावतीच्या दुचाकी चोरट्याला यवतमाळ एलसीबीने पकडून त्याच्याकडून चोरीच्या 4 दुचाकी वाहन जप्त केले आहेत। यवतमाळ शहरातील कॉटन मार्केटच्या गेटजवळ एक इसम 2,000त मोटरसायकल गहाण ठेवण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली। त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंकज उर्फ आकाश ज्ञानेश्वर चचाणे, वय 32 वर्ष, राहणार वाढोणा, गायकवाड, तालुका धामणगाव, रेल्वे, जिल्हा अमरावती याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने अमरावती, वर्धा, यवतमाळ, कळंब येथून 4 मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली। रामपूरनगर तालुका पुसद येथे स्वर्गवासी आप्पाराव गोबरा आडे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त आरोग्य शिबिराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। या शिबिरामध्ये गरजू लोकांनी भाग घेतला। या शिबिराचे वैशिष्ट्य असे की शेजारील खेड्यातले पेशंट देखील या शिबिरामध्ये आवर्जून सहभागी झाले होते। म्हशी घेऊन जाणारा कंटेनर पोलिसांच्या ताब्यात, 4 आरोपींना केले जेरबंद। नागपूर हैदराबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरून जनावर तस्करीचा डाव हाणून पाडत वडकी पोलिसांनी तब्बल 55 म्हशींना जीवदान दिले आहे। या कारवाईत पोलिसांनी 4 संशयित आरोपींसह 1 कंटेनर व जवळपास 35 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता सिंगलदीप फाट्यावर केली आहे। वडकी पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले ठाणेदार सुखदेव भोरकडे यांनी जनावर तस्करांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केल्याचं सततच्या कारवाईवरून दिसून येत आहे। फुलसावंगी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त सेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल यांच्या मार्फत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन। गुरु गोविंद सिंग ब्लड बँक नांदेड यांच्या माध्यमातून इम्रान पठाण उपसरपंच फुलसावंगी यांनी आयोजित केले होते। सदर शिबिरात 112 युवकांनी रक्तदान केले। सदर कार्यक्रमाची सुरुवात सचिन नाईक, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, सरपंच सौ सारजाबाई वाघमारे, उपसरपंच दिनेश नाईक, बाबूराव होडगिरे यांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। तसेच शिबिराचे उद्घाटन स्वप्नील नाईक, अध्यक्ष विविध कार्यकारी सोसायटी फुलसावंगी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पुसद तालुका कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न। पुसद विधानसभेचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचाच होणार, सूर्यकांताताई पाटील।
लोकसभेप्रमाणे विधानसभा एकत्र लढावी लागणार, त्यासाठी पुसदचा आमदार द्या अशी मागणी शरद पवारांकडे करणार आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी आंधळी झालेली माणसं सत्तेवर ठेवून चालणार नाही. पैसेवाल्यांची भीती न बाळगता सत्ताधीशांचा विरोध करून तुम्हाला पाहिजे असलेली क्रांती पुसदमध्ये घडवली पाहिजे. घराणेशाही मोडीत काढून नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे अशाही त्या म्हणाल्या. अजित पवारांनी झेंडा आणि घड्याळ नेलं, परंतु झेंड्यामध्ये आणि घड्याळात काय आहे? शरद पवार है तो सब कुछ है, मोदी है तो मुमकिन है असे नव्हे तर शरद पवार है तो मुमकिन है असे सांगत आता भय, भीती आणि भ्रष्टाचार युक्त भाजप आहे. कोणालाही पगार नाही, कोणत्याही योजनेसाठी पैसा उपलब्ध नाही केला. संपूर्ण राज्य बंद ठेवले आहे. फक्त लाडक्या बहिणीसाठी पैसे ठेवले आहे. अशा प्रकारे पैसा खर्च करून राज्य करता येत नाही. राज्य भिकेला लागलंय. हे रिकामं राज्य आमच्या हाती येणार असा विश्वासही माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांताताई पाटील यांनी व्यक्त केलाय. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना सुनावले खडे बोल. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या 10 उमेदवारांचा पराभव हा कमी मताधिक्याने झाला आहे. खासदार संजय राऊत यांनी बोलण्यापूर्वी विचार करायला हवा. काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत जाऊन त्यांच्या जागा कमी झाल्या आहेत, तर दोन्ही पक्षांच्या जागा वाढल्या आहेत. कोकणातील लोकांमुळे शिवसेना वाढली. आज कोकणात शिवसेनेचा सफाया झाला आहे. मुंबई, ठाणे त्यांच्या हातातून गेली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मताधिक्य वाढले आहे. अशा प्रकारे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार राऊत यांना MIDC येथील प्रियदर्शनी सूतगिरणी सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत खडे बोल सुनावले. राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कायदेशीर कारवाई करा. हिंदू जनजागृती समितीचे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना निवेदन. हिंदू जनजागृती समितीचा राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहिमेचे 21वे वर्ष. राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी हे राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने फडकवले जातात. मात्र हेच राष्ट्रध्वज त्याच दिवशी कचरापेटीत, गटारात आणि फाटलेल्या अवस्थेत आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्ट न झाल्याने या राष्ट्रध्वजांची विटंबना अनेक दिवस पाहावी लागते. राष्ट्रध्वजाची ही विटंबना रोखावी आणि शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिक ध्वज विक्रेत्यांवर कार्यवाही करावी या मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांना 5 ऑगस्ट या दिवशी देण्यात आले. साप हा अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक असल्याने त्याची हत्या टाळावी. शेतकऱ्यांनी व नागरिकांनी विषारी व बिनविषारी साप ओळखावे यासाठी यवतमाळमध्ये MH29 हेल्पिंग हँड वर्ल्ड एडव्हेंचर अँड नेचर क्लबने नागपंचमीचे औचित्य साधून जनजागृती रॅली काढली. यामध्ये नागाची भव्य प्रतिमा लक्षवेधी ठरली आहे. वन्यप्रेमी युवक युवतींनी हाती सापांविषयी माहिती देणारे फलक घेतले आणि पथनाट्य सादर करून सापांना न मारण्याचे आवाहन केले. साप उंदीरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतो. सापाच्या विषाचा उपयोग जीवनदायी औषधे तयार करण्यासाठी होतो. साप आपणास वाचवतो, म्हणून आपणही त्याला वाचवले पाहिजे. भारतात 262 जातींचे साप असून त्यामध्ये 15% विषारी व 85% बिनविषारी साप आहेत. 18 लाखांच्या फसवणूक प्रकरणी 4घांना अटक, 3घांना पुण्यातून तर एकाला नागपुरातून अटक. नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची 18 लाखाने फसवणूक करणाऱ्या पुण्यातील वाघोलीसह नागपुरातून एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई LCP पथकाकडून बुधवारी करण्यात आली असून न्यायालयाने त्या दोघांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मल्लिकार्जुन पाटील वय 45 वर्ष राहणार वाघोली पुणे आणि अनुराग चव्हाण वय 38 वर्ष राहणार नागपूर अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. जिल्हा काँग्रेसकडून खासदार अनुराग ठाकूर यांचा निषेध. सदस्यत्व रद्द करण्याची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी संसदेमध्ये विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांची जात विचारून अपमान केला. या वक्तव्याचा जिल्हा काँग्रेसकडून निषेध नोंदवण्यात आलाय. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत खासदार ठाकूर यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली. बुरशीयुक्त मिठाई. अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्ताला वंचितकडून भेट. शहरातील हल्दीराम ओम इंडस्ट्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्या नामांकित शोरूममध्ये बुरशीयुक्त मिठाई विक्री करण्यात येत असल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. पाऊस व रोगराईचे थैमान सुरू असताना बुरशीयुक्त मिठाईची विक्री करून खाद्यपदार्थातील विषबाधेने नागरिकांना मरणाच्या दारात लोटण्याचं कार्य हल्दीराम सारख्या नामांकित शोरूममधून होत असल्याने इतर मिठाई व खाद्यपदार्थांच्या दुकानाची काय अवस्था असावी असा प्रश्न निर्माण होऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. करोडो रुपयांचा कचरा रस्त्यावर. स्वच्छ भारत अभियान धुळासम. कचऱ्याचा डोंगर. नागरिकांचे जीवन धोक्यात.
स्वच्छ भारत अभियान अपयशी, नागरिकांचा संताप. मारेगाव नगरपंचायतचा करोडो रुपयांचा कचरा शहराच्या बाहेर असलेल्या स्मशानभूमीजवळ मार्डी रोडवरील उघड्यावर फेकला जात असल्याने स्वच्छ भारत अभियान फसल्याचं चित्र उभं राहिलं आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून मानव, पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी यांचे जीवन धोक्यात आले आहे. विश्वनाथ सिंह बयास नागरी सहकारी पतसंस्था पुसद आणि श्री ज्ञानेश्वर संस्थान पुसद द्वारा विद्यार्थ्यांनी 15 ऑगस्ट देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मुलांमध्ये शालेय जीवनामध्ये देशभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विदर्भाची पंढरी पुसद येथील श्री ज्ञानेश्वर संस्थान आणि विश्वनाथ सिंह बयास नागरी सहकारी पतसंस्था पुसद यांच्याद्वारा 15 ऑगस्ट 2024 गुरुवार रोजी संस्थांच्या कैलासवासी बापूराव चिद्दरवार स्मृती सभागृहामध्ये दुपारी 1 ते 4 या वेळेत संपन्न होणार आहे. सराटी येथे वडिलांनी पैसे न दिल्याने मुलाने जाळले वडिलांचे घर. यवतमाळ येथील अग्निशामक दलाने विझवली आग. राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना. राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सराठी येथील सदानंद टेकाम हे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात चालक असून त्यांचाच मुलगा आरोपी ज्ञानदीप सदानंद टेकाम वय 19 वर्ष राहणार सराटी. सदानंद टेकाम यांची पत्नी ही सराटी या ठिकाणी जनरल स्टोअर्स चालवत होती. आरोपी मुलगा ज्ञानदीप हा खर्चासाठी वडिलांना पैशाची मागणी करीत होता. वडिलांनी पैसे न दिल्याने दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घराला आग लावून घर जाळले. दूध भेसळ नियंत्रण समितीची वात्सल्य डेअरीला अचानक भेट. दूध व दुग्धजन्य पदार्थांचे नमुने घेतले. भेसळ थांबवण्यासाठी अचानक भेटीस सुरुवात. सण उत्सवाच्या अनुषंगाने कार्यवाही. सण उत्सवांच्या दिवसांमध्ये दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. अशी भेसळ थांबवण्यासाठी जिल्हा स्तरावर समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या वतीने ठिकठिकाणी अचानक भेटी देऊन पाहणी केली जाणार आहे. महागाव तालुक्यातील कलगाव टी पॉइंट जवळ ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. एक जागीच ठार तर एक गंभीर. नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील महागाव तालुक्यातील कलगाव टी पॉइंट जवळ भरधाव ट्रक क्रमांक TS01 UA 6486 ने दुचाकी क्रमांक MH 29 AJ 759 ला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झालाय तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 6 ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान घडली आहे. आंतरराज्य जनावर तस्करीचा पर्दाफाश. 60 मशीनसह कंटेनर, 3 मोबाईल जप्त तसेच 5 तस्कर ताब्यात. उत्तर प्रदेशातून यवतमाळ मार्गे हैदराबादकडे जनावरांची वाहतूक करणारा कंटेनर जिल्हा वाहतूक शाखेने मडकुणा घाटात पकडून जप्त केलाय. तसेच 5 तस्करांना यामध्ये ताब्यात घेत यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केले. या कारवाईमुळे आंतरराज्य जनावर तस्करीचा पर्दाफाश झाला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी जास्तीत जास्त महिलांची नोंदणी करा. आयुक्त डॉक्टर निधी पांडेय. उमरखेड येथे विविध बाबींचा आढावा. दिव्यांगांना लाभ मंजुरी पत्रांचे वितरण. रेशीम शेतीला भेट व शेतकऱ्यांशी संवाद. शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. महिलांच्या आर्थिक उत्थानासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांची नोंदणी करा अशा सूचना विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांनी केल्या. विश्रामगृह उमरखेड येथे आयुक्तांनी विविध विषयांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सदर सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडाकळे, उपायुक्त श्यामकांत म्हस्के, उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, नगरपालिका प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त निलेश जाधव, तहसीलदार RU सुरडकर, मुख्याधिकारी महेश जामनोर आदी उपस्थित होते. प्रभास डाखोरेची मुंबई क्रिकेट क्लबमध्ये निवड. 4 वर्ष 10 महिन्याचा प्रभास उद्या देशाचे नेतृत्व करणार. पुसद तालुक्यातील देवठाणा गावचे रहिवासी असलेले बजरंग प्रभाकर डाखोरे नोकरीनिमित्त दिग्रस या ठिकाणी आले असता त्यांचा मुलगा ईश्वर देशमुख इंग्लिश मीडियम स्कूल दिग्रस या ठिकाणी KG2 मध्ये शिकत असून वयाच्या 2ऱ्या वर्षापासून क्रिकेटचा सराव करत आहे. प्रभास डाखोरेचे व्हिडिओ YouTube, Facebook, Instagramवर लोकप्रिय आहेत. हेच व्हिडिओ बघून मुंबई क्रिकेटचे कोच ज्वाला सिंग यांनी प्रभासला मुंबई क्रिकेट क्लबच्या निवड चाचणीसाठी बोलावले होते व त्यानुसार दिनांक 30 जुलै 2024 रोजी झालेल्या निवड चाचणीत प्रभासने उत्तम प्रदर्शन करून यश प्राप्त केले आहे. खासदार संजय देशमुख यांनी रस्ते व वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांची घेतली भेट. विविध विषयांवरती चर्चा.
नागपूर ते तुळजापूर NH 361 या महामार्गावरती भाम येथील टोलनाका व दिग्रस आणि आर्णी NH 161 या महामार्गावरील तूपटाकळी तालुका दिग्रस येथील टोलनाका हे 60 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरती स्थित आहे. 60 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरती 2 टोलनाके स्थित असल्या कारणामुळे पुसद व दिग्रस तालुक्यातून रोज यवतमाळ या ठिकाणी ये-जा करणाऱ्या नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे आणि म्हणूनच NH 161 वरील तूपटाकळी येथील टोलनाका कायमचा बंद करण्यात यावा यासाठी मंत्री गडकरी यांना पत्र देण्यात आले. पांदण रस्त्यावर अतिक्रमण, शेतकऱ्यांची गैरसोय, रस्त्यासाठी उपोषण सुरू. मारेगाव तालुक्यातील खडकी, करणवाडी ते घोडदरा या पांदण रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांना शेतात जाताना गैरसोयीचा सामना करावा लागत असून अतिक्रमण हटवण्यात यावी अशी मागणी संदीप उमरे यांनी 1 ऑगस्ट रोजी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार वडी विधानसभेचे आमदार संजू रेड्डी बोदकुलवार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले होते. मात्र महसूल प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. दिग्रस तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये आपत्ती व्यवस्थापन जनजागृती अभियान. आपत्ती व्यवस्थापनाचे ज्ञान सुरक्षित जीवनाला वरदान. दिग्रस तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने जनजागृती अभियान आज रोजी राबवण्यात आले. यामध्ये भूकंप, भूस्खलन, चक्रीवादळ, पूर, उष्मालाट, दुष्काळ, गारपीट, चेंगराचेंगरी, वीज पडणे यांच्यासह अचानकपणे आग लागणे याविषयी काही समस्या असल्यास नागरिकांनी मदत क्रमांक 1070 किंवा 1077 किंवा 112 या संकेतस्थळावर संपर्क करावा. अशा प्रकारे आपत्ती व्यवस्थापन जनजागृती अभियान राबवण्यात आलंय. शेतात गेले मजूर, पातीत 12 फुटांचा अजगर, मग ठोकली धूम. सर्पमित्रांनी धाडसाने पकडून केला वन विभागाच्या स्वाधीन. 36 किलो वजन, 12 फूट लांब अजगराला कारंजा वनपरिक्षेत्रात सोडणार. फुलुंब्री, मानोरा तालुक्यातील कारखेडा शिवारात गुरुवारी सकाळी शेतमजूर सोयाबीनच्या पिकात निंदणासाठी गेले. निंदणी सुरू असतानाच एका महिलेस पिकाच्या पातीत वेटोळे घालून बसलेला अजस्त्र अजगर दिसला. त्यामुळे त्यांनी आरडाओरड करीत शेताबाहेर धूम ठोकली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर गावातील सर्पमित्र गोपाळ सोनोने यांनी मंगरुळपीर येथील निसर्ग स्पर्श फाउंडेशनच्या कोलार शाखेचे अध्यक्ष तथा सर्पमित्र श्रीकांत डापसे, टीमचे सदस्य सर्पमित्र अतुल डापसे, देवठाणा येथील सर्पमित्र विकास सातपुते यांच्या मदतीने तब्बल 12 फुटाच्या अजगराला पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले. कुलाची मागणी करणाऱ्या लाभार्थ्यांकडून 10,000ची मागणी ग्रामपंचायत मार्फत केल्या जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. पैसे दिले तरच घरकुल मिळतील असा अट्टहास ग्रामपंचायतकडून होत असल्याच्या बाबीची शहानिशा गटविकास अधिकारी यांच्याकडून होणे गरजेचे आहे. तसेच या गावातील नागरिकांना घरकुलापासून दूर का ठेवल्या जात आहे याचीही पाहणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडून होऊन दोषींवर कारवाई होण्याची गरज असल्याची भावना या उपोषणकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहे. दैनिक सकाळच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्राईड ऑफ विदर्भ पुसद विकास पर्व 2024 या विशेष पुरवणीचा प्रकाशन सोहळा 2 ऑगस्ट रोजी आयोजित केला होता. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मानव सेवा समितीचे अध्यक्ष कृषीभूषण दीपक आसेगावकर होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून पुसद अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष शरदभाऊ मैंद, राष्ट्रीय बार काउन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट आशिष देशमुख, उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, सामाजिक कार्यकर्त्या मोहिनीताई इंद्रनील नाईक, दैनिक सकाळचे सरव्यवस्थापक बेंजामिन रॉक सह सरव्यवस्थापक जाहिरात सुधीर तापस आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यस्तरीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा दुसऱ्या टप्प्यातील अभियानाने तालुक्यामध्ये घेतला वेग. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा. गट शिक्षण अधिकारी पोपेश्वर भोयर. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कारंजा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा. राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाबाराव खडसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 6 ऑगस्ट रोजी दुपारी कारंजा तहसील कार्यालयावर विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मागील 3 वर्षांपासून सततच्या पाऊस आणि अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती व शेतीमालाचे पडलेले भाव यामुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्याने दबला आहे. अशा परिस्थितीत त्याला कर्जमाफीची आवश्यकता असल्याने विद्यमान सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी शासनाकडे केली आहे. पुसदला जे अशक्य होते ते प्रकाश आंबेडकरांच्या सभेने पूर्ण केलं.
पुसद नगरपालिकेअंतर्गत येत असलेल्या तत्कालीन नगरसेवक व प्रशासन अधिकारी, मुख्याधिकारी तथा नगराध्यक्ष यांच्या अत्यंत चुकीच्या निर्णयामुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते राष्ट्रपिता महात्मा गांधी चौक दरम्यान कॉरिडॉर निर्माण केले गेले होते। नागरिकांच्या करामधून काम निर्माण केले गेले। एका कंत्राट दलालाला व राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्यांचे आर्थिक हित जपत मताचा जोग्याची टोपलीसाठी राजकीय नेत्यांनी शहराचे विद्रुपीकरण करण्याचा निर्णय घेतला व तो अंमलात आणला। तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी सदरील अतिक्रमण उठवण्यासाठी अत्यंत मेहनत व प्रयत्न केले व अधिकार विरोधी पथक यांच्यावर या अतिक्रमणधारकांनी राजकीय फूस लागल्यावर हल्ला सुद्धा केला होता। प्रकरण शिवाय पोलीस ठाण्यात पोहोचले होते, मात्र तत्कालीन राज्यकर्त्यांनी त्या मुख्याधिकाऱ्यांची बदलीच करून टाकली। नागरिकांना रस्त्यामध्ये वाहतूक करण्यासाठी अडचण ठरणारा अतिक्रमण आजही जशास तसा आहे।